कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे मित्रो. इन्शुरन्स अँड ॲन्युटी कॉमर्सचा पार्ट 2 चा मॅथचा चॅप्टर आहे. हा एक्सरसाइज 2.1 मध्ये आज आपण प्रॉब्लेम नंबर 11 पाहणार आहोत. तर मित्रो लक्षात ठेवा, आपल्या पुस्तकात एकूण या एक्सरसाइज मध्ये 14 प्रॉब्लेम आहेत. पहिल्या व्हिडिओ मध्ये 10 पूर्ण झालेले आहे. आज 11वा पाहणार आहोत. काहीच नाही हो, नुसतं वाचायचं आहे आणि तशा किमत्या लिहायच्या. ए शॉप अँड गोडाऊन वर्थ ₹1 lakhs and 2 lakhs रिस्पेक्टिव्हली. बस पहिला वाक्य आपण जेवढं वाचलं तेवढंच लिहायचं आहे. म्हणजे बा एक शॉप विकत घेतल्या गेलं की ज्याची व्हॅल्यू 1 लाख रुपये आहे. तर बा अर्थबोध या झाला का बा प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ शॉप किती रुपये आहे बा, तर 1 लाख. तर इथं लिहायचं प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ शॉप इज इक्वल टू ₹1 lakh. झालं. दुसरा शब्द त्यानं विचार सांगितला का बा गोडाऊन 2 लाख रुपयात विकत घेतल्या गेलं. तर बा अर्थ या झाला का प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गोडाऊन किती रुपये आहे बा, तर ₹2 लाख. बस एवढं आपण जेवढं वाचलं तेवढं लिहायचं. आता एवढं जर झालं असेल तर पुढे त्याने म्हटलं वेअर इन्शुअर्ड थ्रू एन एजंट हु वॉज पेड 12% ऑफ टोटल प्रीमियम. लक्षात ठेवायचं. पुढे त्याने म्हटलं इफ दी शॉप वॉज इन्शुअर्ड फॉर 80%. म्हणजे मग आपली प्रॉपर्टी आहे बा, शॉपची व्हॅल्यू आहे 1 लाख रुपये. याची पॉलिसी घेतली तर किती घेतली बा, 80% म्हणजे या प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 80% पॉलिसी त्याची काढली. तर बा अर्थबोध या झाला का बा पॉलिसी व्हॅल्यू पूर्ण 100% नाही घेतली, फक्त 80% घेतली. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ शॉप बरोबर 80% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू. तर मग पहिलेच याले आपण पूर्ण सोडून घ्यायचं. 80% म्हटलं तर 80 भागीला 100 आणि याची प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे 1 लाख. बस काहीच करायचं काम नाही आहे आपल्याला. साधं सिंपल आहे का बा हे 2 झिरो या 2 झिरोशी कटले, 8 1 8. हा 1 झिरो आणि हे 3 झिरो, 1 2 3 4 म्हणजे बा 80,000 रुपये आले. तर इथं लिहायचं ₹80,000. एवढी त्याची पॉलिसीची व्हॅल्यू आहे दुकानाची. आता त्यानं पुढं सांगलं अँड गोडाऊन फॉर 60%. म्हणजे गोडाऊनची व्हॅल्यू आहे ना, प्रॉपर्टी व्हॅल्यू 2 लाख रुपये आहे. तर एवढी पूर्ण 100% न काढता याच्या 60% त्याची पॉलिसी काढली. म्हणजे गोडाऊनची पॉलिसी व्हॅल्यू झाली पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गोडाऊन किती काढली रे बा, तर 60% ऑफ. लक्षात ठेवायचं इट्स प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ इट्स प्रॉपर्टी व्हॅल्यू 80% ऑफ इथं पाहिजे इट्स प्रॉपर्टी व्हॅल्यू. मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो, तर बा याची गोडाऊनची व्हॅल्यू आहे 2 लाख. तर बा इथं लिहायचं 60 भागीला 100 गुणीला 2 लाख. 3 4 5 6 झालं. या 2 झिरो या 2 झिरोशी कटला, साइन दोन्ही 12. हा 1 झिरो आणि हे 3 झिरो म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 1,20,000. बाबा हे झाली तुमची पॉलिसी व्हॅल्यू गोडाऊनची. एवढ्या आपल्याला किमत्या पहिले काढून ठेवा लागेल. आता एवढं जर झालं असेल तर पुढं पहा, फारच महत्वाचा मुद्दा सांगलाय जे डोक्यावरून जाते. फाइंड द एजंट कमिशन गिवन दॅट द रेट ऑफ प्रीमियम वॉज 0.80% लेस
20%. बस हा जो पॉइंट आहे ना, हाच विद्यार्थ्यांना कळत नाही. मी समजून सांगतो. मग आता काय सांगत का दुकानाची पॉलिसी काढली तर ती 80,000ची, ठीक आहे. गोडाऊनची पॉलिसी काढली तर ती 1,20,000ची. म्हणजे एकूण टोटल पॉलिसीची व्हॅल्यू झाली 80,000 न 1,20,000 म्हणजे 2 लाख. तर मग कसं लिहायचं आहे, तर मग शब्द तेच लिहायचा आहे, टोटल पॉलिसी व्हॅल्यू. टोटल पॉलिसी व्हॅल्यू बरोबर. 2 जण आहे, गोडाऊन आणि शॉप. तिथं लिहायचं आहे पॉलिसी व्हॅल्यू ऑफ शॉप प्लस पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गोडाऊन. बस हे आहे तुमचं 80,000 आणि हे आहे तुमचं 1,20,000 म्हणजे झाले 2 लाख. बोल बा. आता आपल्याला त्या वाक्याचा अर्थ काढायचा आहे. काय आहे बा लक्षात? फाइंड द एजंट कमिशन गिवन दॅट द रेट ऑफ प्रीमियम वॉज 0.80% लेस 20%. रेट ऑफ प्रीमियम लक्षात ठेवायचो वॉज 0.80% लेस 20%. पहिले तर मी तेच वाक्य लिहून राहिलो. रेट ऑफ कमिशन is 0.80% less 20%. मित्रो, बस या वाक्याचं मीनिंग समजलं पाहिजे. रेट ऑफ प्रीमियम इज 0.80% लेस 20%. याचा अर्थ असा होतो दॅट इज का हा जो 0.80 आहे याच्यामधून 20% याचे कमी करायचे मायनस 20% ऑफ 0.80. हा त्याचा अर्थ होतो. रेट ऑफ कमिशन इज 0.80% लेस 20% म्हणजे 0.80 मधून 0.80 चे 20% कमी करा. जे येईल ते आपलं उत्तर राहील. तर बघ कसं सोडवायचं आहे, तर 0.80 मायनस 20 भागीला 100% आहे म्हणून 100 गुणिला 0.80. तर मग या झिरोचा काहीच अर्थ राहत नाही. आणि हा जो पॉइंट आहे हा जर काटाचा असला तर डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये किती लिहायला लागेल? 10. मग आता लक्षात ठेवा का ह्या झिरो ह्या झिरो कटला. 8 दोन्ही 16. 0.80 मायनस 16 भागीला 10 100 म्हणजेच किती रे बा? 0.80 मायनस 0.16. 80 मधून 16 गेले तर 64 राहते. तर बा इथं लिहायचं काय लिहिणार आहे बा? तर 0.64%. बस हे आहे बा, लक्षात ठेवा. त्याचा मीनिंग रेट काढला आपण. आता रेट काढला तर फायदा काय होते का बा? आपण प्रीमियम जे भरतो तो कसा भरतो रे? तर ते पॉलिसी आहे ना, जे पॉलिसीची व्हॅल्यू असेल त्याच्या एवढ्या पर्सेंट म्हणजे होईल प्रीमियमचा अमाउंट. नाही समजला रे? सिंपल साधा आहे. अमाउंट ऑफ प्रीमियम म्हणजे जो हप्ता भरणार आहे हा रेट आहे. तर मला लक्षात ठेवा पॉलिसी व्हॅल्यू एकूण किती आहे रे? तर पॉलिसीची व्हॅल्यू आपण टोटल पॉलिसी व्हॅल्यू 2 लाख याच्या 0.64% काढलं तर जे येईल तो झाला प्रीमियमचा हप्ता. आणि म्हणून इथं लिहा लागल 0.64% ऑफ पॉलिसी व्हॅल्यू. बस
एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑफ पॉलिसी व्हॅल्यू, बस बाकी तर काहीच नाही. टोटल पॉलिसी व्हॅल्यू, बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. टोटल तर बा लक्षात ठेवा 0.64 आहे ना भागीला 100. टोटल पॉलिसी व्हॅल्यू आहे 2 लाख. तर ह्या दोन झिरो कटला तर बा मित्र हो, हा पॉइंट त्या मागे 2 घर आहे म्हणजे 1 2, तर हे 2 झिरो कटतील म्हणजे 64 गुणिला 20, 64 दोन्ही 128 आणि माग ह्या झिरो म्हणजे रुपीज किती आला 1280. मग आता एवढं आपलं अमाऊंट आहे काय रे प्रीमियमचा. तर एजंट काय करतो, एजंट 12% काय घेत आहे तर कमिशन घेत आहे कायच्यावर या प्रीमियमवर. तर आहे ना एजंटचं कमिशन किती होईल तर 12% ऑफ अमाऊंट ऑफ प्रीमियम. तर मी इथं लिहून राहिलो जागा नसल्या कारणास्तव. लक्षात ठेवा काय लिहायचं आहे तर आहे ना कमिशन ऑफ एजंट, कमिशन ऑफ एजंट. तर हे कसं काढणार आहे तर 12%. कोणाचं रे 12% या प्रीमियमच्या अमाऊंटचं. तर इथं लिहायचं 12% ऑफ, ठीक आहे, अमाऊंट ऑफ प्रीमियम. तर इथं लिहा लागल अमाऊंट ऑफ प्रीमियम, बस. तर 12% म्हणजे 12 भागीला 100 आणि अमाऊंट आलं प्रीमियमचं 1280. तर इथं लिहायचं 1280. ह्या झिरो कटला. मित्र लक्षात ठेवा 12 8 96 उरले 9, 12 दोन्ही 24, 24 आणि 9 33 3 उरले 3, 12 1 12 3 15 भागिले 10 म्हणजे 153.6. बोला एवढे जे रुपीज आलं तर लक्षात ठेवा रुपीज बरोबर रुपीज हे झालं तुमचं एजंटचं कमिशन. बोला मित्र समजलं का? साधं सिंपल आहे. पहिला प्रॉब्लेम 11 झाला, 12 पहा मग मित्र हा पण प्रॉब्लेम जो आहे 12वा हा पण जड आहे, लवकर डोक्यात नाही बसत. चांगलं करता पहा मी समजावून सांगतो, पूर्ण प्रयत्न करतो. The rate of premium on policy of rupees 1 lakh is rupees 56 per 1000 per annum. बस त्यानं म्हटलं का 1 लाख रुपयाची पॉलिसी आहे तर याच्यावरचं जे रेट आहे प्रीमियमचं 56 रुपये पर 1000 पर एनम. 1000ला 56 रुपये एका वर्षासाठी. तर मी कसं मांडतो तर इथं तर पहिले लिहायचं गिवन. तर सर्वात पहिले याची पॉलिसी व्हॅल्यू देऊन आहे 1 लाख रुपये. तर आपण लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू बरोबर रुपीज 1 लाख 4 5 6 असं, ठीक आहे. आता आपल्याला ते समजलं तर नाहीच का रेट ऑफ प्रीमियम 56 रुपये आहे एका हजारावर एका वर्षासाठी. तसंच लिहून टाका रेट ऑफ प्रीमियम इज रुपीज 56 पर 1000 पर एनम. बस काय लिहायचं रे रेट ऑफ प्रीमियम असं बरोबर समजल. रेट ऑफ प्रीमियम इज रुपीज 56 पर 1000 पर एनम पर 1000. जसं पुस्तकात आहे तसंच लिहायचं पर 1000 पर एनम. बस सध्या तर एवढंच लक्षात ठेवा. आपल्याला पूर्ण कलेक्ट करायचं आहे.
ए रिबेट ऑफ ₹0.75 पर 1000 इज परमिटेड. त्याला रिबेट दिल्या गेलं म्हणजे सूट दिल्या गेली प्रीमियमवर. किती दिल्या गेली रे बा? तर 0.75 पर 1000. तर बस एवढं आपल्याला आहे. तर इथं लिहायचं रिबेट. ते आपल्या डोक्यात नाही आलं तर तसंच लिहायचं, स्पष्ट लिहून नाही. काय लिहून आहे रे बा? रिबेट ऑफ ₹0.75 पर 1000. ठीक आहे. परमिटेड इफ द प्रीमियम इज पेड अॅन्युअली. जर प्रीमियम वार्षिक भरत असेल तर त्याला सूट मिळणार आहे म्हणते 0.75 एका हजारावर पर 1000 म्हणताय. तर इथं लिहायचं 0.75 पर 1000 असं. मात्र केव्हा? इफ प्रीमियम जर तो पेड करत असेल अॅन्युअली म्हणजे वार्षिक प्रीमियम भरत असेल तर. बा आठवलं तर लिहायचं इफ प्रीमियम इज पेड annually. बस आता समजायला पाहिजे का बा रिबेट. तर बा रिबेट लक्षात ठेवा तो काय करत आहे बा, तर कसं समजते. रिबेट ऑफ प्रीमियम इज 56 पर 1000 पर एनम म्हणजे 56 रुपये देत आहे ना एका वर्षासाठी 1000. तर बा याचं रिबेट आहे 0.75. तर कसं होईल बा? तर 56 गुणिला 0.75 एका हजारावर. बस ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं? सिंपल आहे. गावरानी कॅल्क्युलेशन करा. स्टेप 1 वाढल. इथं पॉइंटच्या मागे 2 घर आहे. तर बा हे 75 लिहायचं, या 1000 लिहायचा, 1 2. तर इथं लिहायचं 100. एवढं जर झालं असेल तर इथं भाग जाते. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 14 चोक 56, 14 त्रिक 42, 42 भागीला 1000. पहा मग मी काय सांगत आहो बघा, साधं सिंपल आहे बघा. 1 2 3 वरत 2च आहे. 1 2 1 2 तर इथं 0 येईल 0.042. आता आपल्याला समजलं पाहिजे का बान है ना. रेट ऑफ प्रीमियम इज ₹56 पर 1000 पर एनम. 1000वर एका वर्षासाठी प्रीमियमचा रेट आहे 56. मात्र रिबेट दिल्या गेली. किती दिली रिबेट? 0.75 पर 1000 इफ प्रीमियम इज पेड अॅन्युअली. तर ह्या 56चं किती घेतलं आपण? 0.75 घेतलं आणि एका वर्षासाठी आहे ना, एका हजारावर असं. तर हे आपण काढलं तर बा वर्षाला आहे ना किती रुपये भरायचे होते? 56 रुपये. त्याच्यापैकी रिबेट एवढं मिळालं तर आपण भरणार किती हाव? तर नेट प्रीमियम किती भरणार हाव? तर इथं लिहून राहिलो नेट रेट ऑफ प्रीमियम. बरोबर. या 56 मधून किती वजा करायचा आहे? 0.042. बस एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 0.042. बोला. तर बा उरलं किती? तर बा 56 रुपयातून 0.042 वजा करायला केलं तर कसं करायचं आहे? 56.000 ठीक आहे. 0.042
तेव्हा 10तून 2 गेले 8 राहिले, 10तून 5 गेले 5 राहिले, 10तून 1 गेला 9 राहिला, म्हणजे बा किती आलं बा 10तून 1 गेला 9 राहिला, 6तून 1 गेला 5 राहिला, 55.958. तर बा इथं लिहायचं आहे रुपीज 55.958 आहे ना. किती रुपयावर? 1000. तेव्हा पर थाउजंड. बस मित्रो, हे जर तुम्हाला समजलं तर बढिया होते. एवढा 1000वर प्रीमियम भरायचा आहे. आता आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा 1000 रुपयाची पॉलिसी असेल तेव्हा प्रीमियम एवढ्या रुपयाचं, तर 1 लाखाची पॉलिसी असेल तर प्रीमियम किती रुपयाचं? नाही समजलं. पहा मग मी काय सांगतो का, पॉलिसी व्हॅल्यू म्हणलाव नाही का, पॉलिसी व्हॅल्यू इज रुपीज 1000 असं. तेव्हा प्रीमियम किती राहील? तेव्हा प्रीमियम राहील तुमचं 55.958. इथं कॉमा करायचा. प्रीमियम बरोबर 55.958. बोल बा. मात्र आपल्याला हजारावर नाही काढायचं. आपली पॉलिसी किती रुपयाची आहे? 1 लाखाची. तर याला त्रिमासिक म्हणतात मराठीत. काय म्हणतात रे बाबू? त्रिमासिक. का बा 1000ची पॉलिसी असेल तर प्रीमियम एवढं भरायचं आहे. मात्र 1 लाखाची पॉलिसी व्हॅल्यू इज रुपीज 1 लाख. तेव्हा लक्षात ठेवा प्रीमियम किती राहील? प्रीमियम बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. तर कसं सोडवल्या जाते? या दोघाचा गुणाकार करायचा आणि यानं भागाचा, तेव्हा प्रीमियम मिळते. आणि म्हणून लक्षात ठेवा आपल्याला आता प्रीमियम काढायचं आहे. तर बा प्रीमियम कसं काढायचं? प्रीमियम हे वालं तर बा सिंपल साधा आहे. या दोघाचा गुणाकार म्हणजे 55.958 गुणिला 1 लाख असं. आणि यानं भागाचं, या दोघाचा गुणाकार बरोबर यानं भागाचं, म्हणजे किती रे? 5000. बस ह्याला म्हणतात त्रिराशी. हे 3 झिरो हे 3 झिरो कटले. विचार करा इथं 2 झिरो आहे म्हणजे हा पॉइंट 2 घरानं समोर सर्कल, म्हणजे 55.95.8 एवढं तुमचं उत्तर येईल. म्हणजे इथं लिहा लागल रुपीज. हे काय झालं बा? तर हे आलं प्रीमियम किती रुपयाचं भरायचं आहे. तर इथं लिहून टाकायचं अमाऊंट ऑफ प्रीमियम. हे आहे तुमचा 12वा प्रॉब्लेम. थोडा जड आहे कारण काय बा याच्यात हे विद्यार्थ्यांना समजत नाही का बा 1000वर 56 रुपये आहे आणि रिबेट एवढं असेल 1000वर, तर एवढ्याचं किती? तर 56 गुणिला एवढं. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 13 पहा. प्रॉब्लेम नंबर 13 सांगत आहो. ए वेअर हाऊस व्हॅल्यूड ॲट रुपीज 40,000. बस पुढं वाचायचंच नाही. वेअर हाऊस आहे, त्याची किंमत 40,000 रुपये देऊ नये. याचा अर्थ झाला का प्रॉपर्टी व्हॅल्यू वेअर हाऊसची 40,000 रुपये आहे. पहा मग मी पहिलं वाक्य लिहून राहिलो. प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ warehouse बरोबर रुपीज 40,000
40,000. बोला, एवढं जर झालं असेल तर बा पुढं वाचतो. कंटेन गुड वर्थ रुपीज 2,40,000. त्या वेअर हाऊस मध्ये जे वस्तू ठेवून आहे, माल ठेवून आहे, त्याची किंमत देऊन आहे 2,40,000. तर बा हेच वाक्य लिहायचं आहे, प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स. बस एवढं लिहायचं आहे, ऑफ गुड्स. हे देऊन आहे आपल्याला रुपीज 2,40,000. बस मग थोडं वाचायचं, थोडंसं लिहायचं. त्याच्यानंतर त्यानं म्हटलं दी वेअर हाऊस इज इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर फॉर रुपीज 16,000. म्हणजे त्या वेअर हाऊसची पॉलिसी काढल्या गेली 16,000 रुपयाची. तर बा इथं लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस बरोबर रुपीज 16,000, 16,000. बोला, पुढं त्यानं म्हटलं अँड दी गुड्स टू दी एक्सटेंट ऑफ 90% ऑफ देअर व्हॅल्यू. त्या वेअर हाऊस मध्ये असणाऱ्या ज्या वस्तू असतील त्याची पॉलिसी काढल्या गेली. त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्या 90%. तर त्याची व्हॅल्यू आहे किती बा, तर 2,40,000. तर मग आपण लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गुड्स. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गुड्स. पॉलिसी गुड्सची वस्तूची काढली, 90% काढली, त्याची जी किंमत आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे त्याच्या 90%. तर इथं लिहायचं बा 90% ऑफ. ठीक आहे, प्रॉपर्टी व्हॅल्यू. प्रॉपर्टी फार सोपा साधा प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टी व्हॅल्यू बस म्हणजे बा 90% म्हटलं तर 90 भागिला 100 आणि या गुड्सची एकूण किंमत आहे 2,40,000. बस एवढं करायचं आहे. लक्षात घ्या, ह्या 2 शून्य हे 2 शून्य कटले, या 9 ने याले गुणाचं. 9 चोक 36 उरले 3. 9 दोन्ही 18 3 18 3 21. आता 0 पा, हा एक 0 आणि हे 2 0 म्हणजे 3 0 इथं लावा. हे झालं बा तुमचं रुपीज 2,16,000. आता एवढं जर झालं असेल तर पुढं वाचतो. त्यानं काय म्हटलं बघा, लक्षात ठेवायचं. गुड्स वर्थ रुपीज 80,000 आर कम्प्लिटली डिस्ट्रॉय. 80,000 रुपयाच्या वस्तू कम्प्लिटली खराब झाल्या, नष्ट झाल्या. तर इथं लिहायचा व्हॅल्यू. लक्षात ठेवायचं व्हॅल्यू ऑफ गुड्स. ठीक आहे, कम्प्लीट खराब झाल्या म्हणजे फेकण्याच्याच कामाच्या आहे. कम्प्लिटली डिस्ट्रॉय. तर बा किती रुपयाच्या नष्ट झाल्या रे, तर बा 80,000 रुपयाच्या नष्ट झाल्या. बोल बा. ठीक आहे, मग आता विचार करा का बा एकूण त्या वस्तू होत्या किती रुपयाच्या, 2,40,000 रुपयाच्या. त्याच्यापैकी 80,000 रुपयाच्या वस्तू फेकण्यात गेल्या, डिस्ट्रॉय झाल्या, नष्ट झाल्या. तर राहिल्या किती रुपयाच्या, तर 2,40,000तून 80,000 गेले तर 1,60,000 रुपयाच्या वस्तू शिल्लक राहिल्या त्या वेअर हाऊस मध्ये. अर्थबोध या झाला का ते जे 1,60,000 रुपयाच्या वस्तू आहे त्या वेअर हाऊस मध्ये, ते झाल्या रिमेनिंग वस्तूची किंमत. म्हणजे व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग गुड्स. व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग गुड्स बरोबर. तर मग आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का हे जे प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे गुड्सची, इथं लिहून राहिलो प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स
मायनस, ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ गुड्स डिस्ट्रॉय, व्हॅल्यू ऑफ गुड्स डिस्ट्रॉय. बस एवढं जर आपल्याला किमत्या भरता आल्या, बस थोडं थोडं वाचा आणि थोडं थोडं सोडवा. तर बा एवढं आता या बरोबरच्या खाली बरोबर इथं बरोबर लिहून राहिलो. प्रॉपर्टी व्हॅल्यू याची आहे 2,40,000 असं मायनस 80,000च्या वस्तू खराब झाल्या. तर मग राहिले किती, तर ₹1,60,000. बोल बा एवढं समजलं असेल तर पुढं आहे का. पहा मग पुढं वाचतो मी. While the remaining goods are destroyed to 80% of their value due to fire. त्याला स्पष्ट सांगितलं का बा 1,60,000 रुपयाच्या वस्तू गुड्स त्या वेअर हाऊस मध्ये आहे. याले पुन्हा आग लागली म्हणते आणि तो म्हणत काय 80% ऑफ देअर व्हॅल्यू ड्यू टू फायर. म्हणजे बा पुन्हा आग लागली आणि लक्षात ठेवा पुन्हा त्या आग लागल्यामुळे त्या वेअर हाऊसला एवढ्या रुपयाच्या वस्तू शिल्लक राहिल्या होत्या. त्याला फायर लागली, आग लागली आणि याच्या 80% पुन्हा वस्तू नष्ट झाल्या, म्हणजे लॉस झाला. ठीक आहे, 80% पूर्ण 100% म्हणजे एवढ्या रुपयाच्या नाही. म्हणजे अर्थबोध या झाला 80% लक्षात ठेवायचं हो आहे ना, ऑफ द गुड्स आर डिस्ट्रॉय ड्यू टू फायर. बोला तर इथं लिहा लागल 80% गुड्स आर डिस्ट्रॉयड ड्यू टू फायर. म्हणून लॉस ऑफ गुड्स बरोबर 80% ऑफ एवढ्या रुपयाच्या राहिल्या होत्या त्याचे 80% लॉस झाले. म्हणजे 1,00,000 इथं लिहा लागल 60,000. तर बा ह्या झाला 80/100 हे झाले 1,60,000. सरळ हे 2 शून्य हे 2 शून्य कटून टाका. 16×8 = 128. पाठ झाले असेल फाडे. हा एक 0 लक्षात ठेवा आणि हे 2 0 म्हणजे बा 1,28,000 म्हणजे बा लॉस झाला. ठीक आहे, मग आता विचार करा का बा त्यानं स्पष्ट सांगलं का बा व्हॅल्यू ऑफ गुड्स कम्प्लिटली डिस्ट्रॉय. म्हणजे पहिल्यांदा 80,000चा लॉस झाला आणि दुसऱ्या वेळेस किती रुपयाचा लॉस झाला तर 1,28,000चा. तर मग टोटल लॉस कितीचा झाला तर इथं लिहा लागल टोटल लॉस ऑफ गुड्स बरोबर पहिले झाला 80,000चा आणि नंतर झाला 1,28,000चा. तर मित्र हो 1,28,000 आणि 80,000 1,20,000 आणि 80,000 म्हणजे 2,00,000 आणि वरचे हे 8,000 म्हणजे 2,08,000. बोला एवढ्या रुपयाचा लॉस झाला. ठीक आहे, मग आता आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, बसलं का डोक्यात का मग आता आपल्याला प्रॉब्लेम काय तर आता बा तो लॉस झाला तर त्यानं तर पॉलिसी काढली होती हो आहे ना. पॉलिसी किती रुपयाची तर पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गुड्स 2,16,000 पॉलिसी काढली. याचा अर्थ काय बा तो क्लेम तर करणार आहे का बा एवढं नुकसान झालं मला भरून द्या. म्हणजे बा आता तो क्लेम करत आहे कायच्यावर तर या वस्तूवर. तर बा डोकं लक्षात ठेवा इथं लिहा लागल अमाऊंट आहे ना. तो क्लेम किती रुपयाचा करू शकते. अमाऊंट क्लेम ऑन गुड्स, अमाऊंट क्लेम ऑन गुड्स
पॉलिसी काढली म्हणजे क्लेम तर होणारच आहे. तर बा मित्र लक्षात ठेवा, त्या किती रुपयाच्या आहे ना त्या गुड्सची प्रॉपर्टी व्हॅल्यू किती होती बा, तर 2,40,000. त्यानं पॉलिसी कितीची काढली तर 2,16,000ची. ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला आहे का बा पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गुड्स भागीला प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स गुणीला लॉस ऑफ गुड्स. बस ह्या फॉर्म्युला माहित पाहिजे, सिंपल साधा आहे. तर इथं लिहा लागल पॉलिसी व्हॅल्यू ऑफ गुड्स भागीला प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ गुड्स गुणीला लॉस ऑफ गुड्स. मित्रो लक्षात ठेवा, पॉलिसी व्हॅल्यू आहे 2,16,000ची, प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे त्या गुड्सची 2,40,000 आणि त्याचा लॉस झालेला आहे 2,00,000 किती बात 8,000चा. तर इथं लिहा लागल 2,16,000 भागीला 2,40,000 गुणीला 2,08,000. पहिले तर मित्र विचार करा का बा हे 3 झिरो हे 3 झिरो कटले. कॅल्क्युलेशन शिकवत आहोत, इथं 240 आहे. तर 240चा विचार नाही, फक्त 24चा विचार करा. 8 त्रिक 24. तर बा कसं लिहायचं, तर ह्या 216 240 कसे लिहिता येते, 80 गुणीला 3 गुणीला इथं लिहून राहिलो 2,08,000 असं. ठीक आहे. आता पहा विचार करा, इथं 21 आहे, 3 7 21 न 3 दोन्ही 6 म्हणजे 72चा भाग जाते. तर मित्र याने जागाच नाही आहे, तर मी हे वाला पार्ट मिटवतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. फारच मोठा प्रॉब्लेम आहे. पहा बस एवढा पार्ट अजून पाहिजे. तर मग काय तयार झालं, तर मला लक्षात ठेवा कसं शिकवलं. 3 7 21 न 3 दोन्ही 6, इथं 7 आला आणि इथं 2 आला म्हणजे 72 भागीला 80 गुणीला 2,08,000 असं. आता 8 9 72 असं. इथं एक उरला म्हणजे बा किती आलं, तर 9 भागिले 10 गुणीला 2,08,000. हा झिरो न हा झिरो कटला. 9 8 72 शी 2 हातचा आले 7, 9 0 0 आणि 7, 9 दोन्ही 18 आणि हे 2 झिरो माग लागले. अर्थबोध या झाला का बा आहे ना. 1 2 3 4 5 6 1,87,200 रुपयाचं त्याचं क्लेम सेटल होईल. म्हणजे इथं लिहा लागल रुपीज 1,87,200. बोला आता आपल्याला डोक्यात काय आलं पाहिजे, तर मग ते सांगून राहिलो. पहा मग पुढे त्यानं काय सांगलं. The damage to the warehouse is to be extent of rupees 8,000. डॅमेज झाला, आग लागली म्हणजे वेअर हाऊस पण काही ना काही जळणार आहे. म्हणजे बा लॉस झालं, डॅमेज झाला वेअर हाऊस आहे ना. तर किती रुपयाचा नुकसान झाला, तर 8,000चा. तर इथं लिहायचा डॅमेज. डॅमेज कोणाचं डॅमेज झालं बा, तो वेअर हाऊसचं. डॅमेज टू दी वेअरहाऊस बरोबर रुपीज 8,000. बोला आता एवढं जर झालं असेल तर या वेअर हाऊसची पण काय होती बा, पॉलिसी होती. तर बा तोच क्लेमचा नियम आहे. अमाऊंट आहे ना ऑफ क्लेम ऑन वेअर हाऊस. तर बा काय करायचं आहे का, पॉलिसी व्हॅल्यू त्याची वेअर हाऊसची जी असल त्याला प्रॉपर्टी व्हॅल्यू न भागा आणि झालेल्या लॉस न काय करा बा, तो गुन्हा. बस तर इथं लिहायचं अमाऊंट. अमाऊंट ऑफ क्लेम
कोणाचा अमाऊंट आहे हा? तो वेअर हाऊसचा, ऑन वेअर हाऊस. बरोबर. पॉलिसी व्हॅल्यू भागीला प्रॉपर्टी व्हॅल्यू. कोणाची बात? वेअर हाऊसची. प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ वेअर हाऊस गुणिला लॉस ऑफ वेअर हाऊस. बस हे कॉमन आहे प्रत्येक वेळेस हाच फॉर्म्युला. तर बा पॉलिसी व्हॅल्यू याची होती 16,000. प्रॉपर्टी व्हॅल्यू वेअर हाऊसची लक्षात ठेवा. बोला समजते? तर बा आठवत नसेल तर आपल्याजवळ प्रॉब्लेमच आहे. त्यानं म्हटलं पहिली 16 वेअर हाऊस व्हॅल्यूड ॲट ₹40,000. म्हणजे आपण इथलं मिटवून टाकलं तर याची प्रॉपर्टी व्हॅल्यू होती 40,000. ठीक आहे. आणि लॉस किती रुपयाचा झाला? 8,000चा. तर इथं लिहायचा आहे 8,000. साधं सिंपल आहे मित्र हो. काय करायचं बा? तर हे 3 झिरो या 3 झिरोशी कटले, हा झिरो याच्याशी कटला. 4 दोन्ही 8 असं, 16 दोन्ही 32 आणि हे 2 झिरो याच्या माग. तर बा लक्षात ठेवा ₹3,200 एवढा त्याचा क्लेम भेटल वेअर हाऊसचा. तर बा टोटल क्लेम किती भेटल? तर 1,87,000 कुठं गेलं? तर बा 1,87,200 रुपये त्याच्यामध्ये वेअर हाऊस मध्ये असणाऱ्या गुड्सचे आणि नुकसान वेअर हाऊस जळल्यामुळं झालेलं नुकसान 3,200. तर टोटल अमाऊंट त्याला मिळणार आहे. टोटल लक्षात ठेवायचं अमाऊंट आहे ना. कशाचा अमाऊंट मिळणार आहे बा? तर क्लेमचा. तो किती मिळणार आहे? तर बा वस्तूची मिळणार आहे 1,87,200 आणि वेअर हाऊसची मिळणार आहे 3,02,000. 1,87,000 न 3,000 म्हणजे 1,90,000. आणि मित्र हो लक्षात द्या 200 न 200 म्हणजे 400. म्हणजे अर्थ या झाला 1,90,400 रुपये त्याच्या हातात पडतील. बोला समजलं का? 14वा प्रॉब्लेम पहा मग मित्र. हा जो प्रॉब्लेम नंबर 14 आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून फारच महत्वाचा आहे. चांगलं करून ठेवा. फारच सुंदर आणि सोपा प्रॉब्लेम आहे. इंटरेस्टिंग आहे. सुंदर सांगतो ऐका. ए पर्सन टेक्स ए लाईफ पॉलिसी फॉर ₹2 lakhs. लाईफ पॉलिसी फॉर ₹2 lakhs. एक पर्सन आहे त्यानं 2 लाख रुपये लक्षात ठेवायचं भरून पॉलिसी घेतली फॉर ए पिरियड ऑफ 20 years. तर मग मी पहिलं तर याचं गिवन लिहितो कारण जास्त वाचलं तर काहीच समजत नाही. तर मग पहिलं वाक्य होणार आहे पॉलिसीची व्हॅल्यू किती रुपये आहे? मात्र 2 लाख. तर इथं लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू बरोबर ₹2 lakhs असं बोलवा. आता त्यानं किती वर्षासाठी घेतला? तो 20 वर्षासाठी. स्पष्ट लिहून आहे फॉर ए पिरियड ऑफ 20 years. ठीक आहे. पिरियड देऊन आहे आपल्याला पिरियड ऑफ पॉलिसी. स्पष्ट लिहायचं पिरियड ऑफ पॉलिसी बरोबर 20 years. आता बा तो 20 वर्षामध्ये 2 लाख रुपये भरणार आहे. ठीक आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. 20 वर्षात 2 लाख भरणार आहे. तर बा आता गावराने हिशोब ठेवायचं आहे ना. 100 रुपयाची 10 आंबे. तर एका आंब्याची किंमत किती? 100 रुपयात 10 आंबे. तर एका आंब्याची किंमत किती? तर 100 भागिले 10 म्हणजे किती रुपये आले? फक्त 10. 20 आहे ना. तर बा मग मी काय सांगत का बा
20 वर्षात तू 2 लाख भरणार आहे, तर एका वर्षात किती भरल? तर इथं लिहायचं प्रीमियम पर इयर. आम्ही व्यवस्थित समजावून सांगतो. हेच गावरानी 100 रुपयाची 100 रुपये 10 आंबे, तर मग 20 लाख रुपये है ना, सॉरी 2 लाख रुपये किती वर्षात रे? 20 वर्षात. तर एका वर्षात किती? तर मग सरळ या 2 लाखाले 20 न भागून टाकायचं. इथं काहीच नाही म्हणजे 1, म्हणजे किती आले रे? ह्या 1 न माग 4 शून्य, तर 10,000. म्हणजे आपण काय केलं, या पॉलिसी व्हॅल्यूला या है ना प्रेड न भागलं. ठीक आहे, तर इथं थेस लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू भागीला प्रेड ऑफ पॉलिसी. बस हे झालं आपलं गावरानी. ह्या 2 लाख याले भागाचं 20 न, हे 20 न हे 20, इथं काहीच नाही म्हणजे 1, आणि माग हे 4 0. बस एवढं आहे बा. म्हणजे बा दर वर्षाले तू 10,000 भरणार. बोला आता पा काय झालं पुढं. त्यानं सांगितलं फारच महत्वाचा आणि इम्पॉर्टंट सुंदर प्रॉब्लेम आहे. ही पेज प्रीमियम फॉर 10 इयर्स. आता तुम्ही विचार करा, एका वर्षाले तो 10,000 भरते आणि त्यानं प्रीमियम 10 वर्षच भरलं म्हणते. ठीक आहे, त्या माणसानं किती रुपये पेड केले? एका वर्षाले 10,000, तर 10 वर्षाले तर 10,000 गुणिले 10 म्हणजे लाख. बोला म्हणजे कसं लिहायचं प्रीमियम? आता एवढं इंग्रजी तर तुम्हाला येतेच हो. प्रीमियम पेड बाय पर्सन है ना, किती वर्षापर्यंत रे? तर 10 वर्षापर्यंत. तर एका वर्षाचे 10,000, तर 10 वर्षाचे किती? तर 10 न गुणाचं, तर ह्या झाला तुमचा 1 लाख. म्हणजे त्या माणसानं काय केलं बा, 10 वर्षात 1 लाख भरले. आता पुढं त्यानं काय सांगलं? ठीक आहे, तर मग पुढं ऐकून घ्या. 10 year during which bonus was declared at an average rate of ₹20 per year per 1000 है ना. बोनस डिक्लेअर झाला 20 रुपये एका हजारावर एका वर्षासाठी. ठीक आहे, रेट ऑफ बोनस आहे ना, बोनस डिक्लेअर झाला म्हणते. रेट ऑफ बोनस आहे ना, तर कसा डिक्लेअर झाला? 20 रुपये एका वर्षासाठी 1,000वर. तर इथं लिहायचं ना ₹20 पर इयर असं है ना, फॉर 1000 फॉर. ठीक आहे, 1000. बस एवढं बसलं का डोक्यात? तर मला लक्षात ठेवायचं आपल्याला काय पाहिजे. एका वर्षाचा आहे ना, आपण काढणारा बोनस किती वर्षासाठी? एका वर्षासाठी. तर कसं काढणार आहे? बोनस फॉर 1 इयर. सिंपल साधा आहे हो. एका हजारावर 20 रुपये. तर हे पाहून घ्या, एका हजारावर 20 रुपये आहे ना एका वर्षासाठी. लिहूनच आहे रेट ऑफ बोनस ₹20 पर इयर फॉर 1000. एका हजारावर 20 रुपये एका वर्षासाठी. एका हजारावर 20. आपण किती रुपये त्या माणसानं टाकले आहे हो? 2 लाख टाकले आहे. तर एका वर्षासाठी 20 रुपये, तर 2 लाखासाठी किती? तर इथं लिहा लागल 2 लाख. बोल बा, समजलं का नाही? एका वर्षासाठी एका हजारावर 20 रुपये, तर 2 लाखासाठी किती? तर बा या दोघाचा गुणाकार. तर बा मित्र हो, हे 3 झिरो हे 3 झिरो कटले, 2 दोन्ही 4
हा एक झिरो आणि हे दोन झिरो म्हणजे बा एका वर्षासाठी त्याने किती भरा लागल तर 4000. मित्र त्यानं 10 वर्षापर्यंत पैसे भरले आहे ना, म्हणजे 10 वर्षात 1 लाख भरले. मग एका वर्षात त्याने बोनस 4000 भेटत असल तर 10 वर्षात त्याले 40,000 भेटल. म्हणूनच मी एका वर्षाची किंमत काढली आणि म्हणून इथं लिहा लागल बोनस. बोनस फॉर 10 इयर्स बरोबर 4000 गुणिले 10 बरोबर रुपीज 40,000. बोल पा. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता आपल्याला डोक्यात आलं पाहिजे का त्या प्रश्न काय विचारला. तर त्यानं प्रश्न विचारला फाइंड द पेड अप व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी. पेड अप व्हॅल्यू ऑफ द पॉलिसी. तर तेच शब्द इथं लिहायचं, आपल्या मनाचं काहीच नाही लिहायचं. पेड अप व्हॅल्यू ऑफ पॉलिसी हाच प्रश्न विचारला. तर बा प्रेझेंटेशन हाय बा आहे ना. काय प्रेझेंटेशन आहे तर बा लक्षात ठेवा त्या पेड अप व्हॅल्यू ऑफ पॉलिसी त्या माणसानं घरातून किती रुपये भरले रे बा ते 1 लाख भरले आणि त्याले बोनस किती रुपयाचं भेटत आहे रे बा तर 40,000चं. तर त्या माणसाचं एकूण पॉलिसीची व्हॅल्यू किती झाली तर 1 लाख अधिक 40,000 म्हणजे 1,40,000. तर मग थेस लिहायचं आहे का त्या पर्सननं 1 लाख भरले. कसं लिहायचं प्रीमियम पेड बाय पर्सन असं. प्रीमियम पेड बाय पर्सन. ठीक आहे. बोला प्लस बोनस किती वर्षाचं रे 10 वर्षाचं बोनस फॉर 10 इयर्स. बस हे झालं तुमचं उत्तर. 1 लाख त्या माणसानं भरले आणि 40,000 त्याले भेटला बोनस. तर एकूण झालं 1,40,000. एवढे रुपयाची त्याची पॉलिसी तयार झाली. बोल बा फारच महत्वाचं इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल ना मित्र हो तर याने लाईक कर जा, शेअर कर जा आणि एक लहानसा मेसेज कर जा. आणि यदा कदाचित घंटी आजही नसन वाजवली तर त्याला आठवणीनं वाजव जा. नमस्कार.